सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। हॉटेलचं चिकन विसरा, अस्सल गावरानी चिकन घरातच बनवा। 1 किलो चिकन घेतलं, हिरवी मिरचीची आलं लसणाची पेस्ट घेतली, 1 चमचा स्वादानुसार मीठ घेतलं आणि 2 चमचे तिखट घेतलं। त्याला कालवून घ्यायचं आणि घरगुती मसाला 1 चमचा टाकला आहे आणि दही टाकलं अर्धा वाटी आणि आता काढून घ्यायचं। ते कालवून झाल्यानंतर व्यवस्थित असं मसाल्याला मिक्स झाल्यानंतर ते आपण 20 मिनिटासाठी बाजूला ठेवूया। आता आपण पॅनमध्ये धने घेतले, अख्खे जिरं घेतलं आणि 6 जिरं घेतलं आणि थोडं चण्याची डाळ घेतली। याला आपण पूर्ण परतून घ्यायची। चण्याची डाळ पण छान लालसर झाली पाहिजे असं हे परतून घ्यायचं। मसाला आपला तयार झालेला आहे। आता तो आपण काढून घेऊया आणि नंतर तेजपत्ता असते तेही तुम्ही 7-8 घ्यायचे आणि त्यालाही मस्त परतून घ्यायचं। तेही परतले की थोडं तेल घालायचं 1 चमचा आणि कांदे घातले मी 4। ते कांदे बारीक छान चिरून मस्त परतून घ्यायचे आणि कांदेही झालेले आहे। आता टोपामध्ये तेल घातलं 1 वाटी। आता त्यामध्ये कांदे पण टाकले आणि नंतर छान मस्त होऊ द्यायचं। आपण भाजलेले कांद्याची जी पेस्ट केलेली ती पण टाकलेली। ही पेस्ट कांद्याची पेस्ट आहे। तेही मस्त असं हलवून घ्यायची। व्यवस्थित हलवून झालं ते हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि सगळे मसाले टाकायचे। तिखट टाकायचं, हळद टाकायचं, मीठ टाकायचं आणि सगळे मसाले एकत्र टाकले। गोळा मसाला सगळे एकत्र टाकल्यानंतर चांगलं मिसळवायचं, तेलात चांगलं होऊ द्यायचं मस्त। आता मिक्सीला लावलेलं ते मसाला होता त्याचं पाणी आपण टाकलं आहे। आता त्याला छान व्यवस्थित झाल्यानंतर ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं तेल वर येईपर्यंत छान शिजू द्यायचं। मस्त शिजलं की त्यामध्ये टाकायचं आपलं चिकन पूर्ण टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचा थोडासा पुदिना टाकायचं आणि थोडं हलवायचं। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आणि आता हे 10 मिनिटासाठी चांगलं होऊ द्यायचं। 10 मिनिटासाठी व्यवस्थित झाल्यानंतर आपलं परत काढून हलवायचं आणि व्यवस्थित पूर्णपणे इकडून तिकडून सगळीकडून असं हलवायचं। हलवल्यानंतर परत झाकण लावायचं। आता याला 10 मिनिटं अजून होऊ द्यायचं। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। मी अशाच नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार। आपलं चिकन तयार झालेलं आहे। आता कोथिंबीरही घालूया। तुम्हीही घरी करून बघा गावरानी चिकन। ह्याला चण्याच्या डाळीमुळे ह्या चिकनला जास्त ग्रेव्ही येतं आणि टेस्टीही लागते गावठी चिकन।